हॅलो एव्हरीवन, नमस्कार. सो आज मी तुम्हाला काही एकदम बेसिक माहिती सांगणार आहे योगाची, की आपण योगा कोणत्या क्रमाने केला पाहिजे. काही जण म्हणतात प्राणायाम सुरुवातीला केला पाहिजे आपल्या आसनांपूर्वी, काही जण म्हणतात आसनं पहिले केले पाहिजेत प्राणायामापूर्वी. सो मी आज तुम्हाला एक डिटेलमध्ये सांगणार आहे की पहिले काय केलं पाहिजे, कशानंतर काय केलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या हेल्थला त्याचा जास्तीत जास्त बेनिफिट होईल. मला एक शॉर्टकटसाठी एक शॉर्टकट देते, SSAPM. ठीक आहे, हा आहे पूर्ण आपला योगा. सो सगळ्यात पहिले आहे एस म्हणजे सूक्ष्म व्यायाम, ज्याला इंग्लिशमध्ये आपण वॉर्मअप सुद्धा म्हणतो. वॉर्मअप हा एवढा इम्पॉर्टंट आहे की आपण जेव्हा सायकल चालवतो, आपण डिरेक्टली सायकल फास्ट स्पीडमध्ये नाही चालू शकत. त्यासाठी आपल्याला हळूहळू चालवावी लागते. त्याचप्रमाणे वॉर्मअप आहे. वॉर्मअप आपण केला म्हणजे आपण सायकलची जी स्टार्टिंग आहे ती केल्यासारखी आहे. कारण जर आपण डिरेक्टली प्राणायाम किंवा डिरेक्टली आसनामध्ये गेलो तर आपण आपल्या बॉडीला इंजुरी करायची शक्यता असते. त्यामुळे वॉर्मअप केल्याने आपली बॉडी योगा करण्यासाठी तयार होते. त्यामुळे सूक्ष्म व्यायाम वॉर्मअप नेहमी केला पाहिजे. तर मी वॉर्मअपचा टायमिंग सांगते. मी माझ्या क्लासमध्ये वॉर्मअप शक्यतो 10 मिनिट घेते. मी माझ्या क्लासची सुरुवात 3 वेळेस ओम चॅन्टिंगनी करते. त्यानंतर वॉर्मअप अराउंड 10 मिनिट घेते. 10 मिनिटामध्ये मी काय घेते, आपल्या डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत पूर्ण आपला वॉर्मअप झाला पाहिजे. आपले नेक रोटेशन, शोल्डर रोटेशन, हँड रोटेशन, वेस्ट रोटेशन, पायाचे थोडं जेव्हा बॅक बेंड, फ्रंट बेंड, पूर्ण 10 मिनिटामध्ये आपण टोटल हे घेऊ शकतो. बेसिक, जास्त फास्ट नाही, स्लो नाही. त्यानंतर 10 मिनिट झाले. पुढच्या 10 मिनिटात सेकंड एस म्हणजे सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार स्किप करू नका. जर तुम्ही वेट मॅनेजमेंट तुम्हाला करायचं आहे, सूर्यनमस्कार कधीही मिस करायचे नाही. सूर्यनमस्कार हा एकदम छान उपाय आहे. त्याने आपल्या अराउंड 200 कॅलरीज बर्न होतात. जर तुम्ही 12 सूर्यनमस्कार घातले तर तुम्ही बिगिनर्स असताल तर तुम्ही तेवढे घालायची गरज नाही. तुम्ही 2-3 पासून स्टार्ट करायचे आहेत. त्याला लागतात अराउंड 10 मिनिट्स. सो 10 + 10 झाले 20 मिनिट्स. आता नंतरचे 20 मिनिट्स यामध्ये मी फक्त आसनांवर फोकस करते. उभे जेव्हा राहतो आपण स्टँडिंग आसन, ते मी 2 घेते. प्रत्येक आसन 2 वेळेस रिपीट करून घ्यायचे आहेत. आसन करताना आपल्या मनाने जास्त वेळ होल्ड नाही करायचं. एकतर योगा टीचरच्या अंडर करणार आहोत, नाहीतर यूट्यूबवर बघून प्रॉपरली कोणतं आसन किती सेकंड करायचं आहे हे पाहायचं आहे. मनाने आसन कोणतेही करायला जायचे नाही. ठीक आहे. स्टँडिंगमध्ये मी घेते 2 आसन. सिटिंग जेव्हा आपण बसतो तेव्हा मी घेते 2 आसन. जेव्हा आपण झोपतो पोटावरती तेव्हा 2 आसन आणि पाठीवरचे 2 आसन, असे टोटल 8 आसन 2 वेळेस रिपीट करून आपला टाइम होतो 20 मिनिट. ठीक आहे. एक छोटीशी टिप म्हणजे शवासन आपण कधीही स्किप करणार नाही. आपली एक्सरसाइज झाली, आपले आसन झाले, त्यानंतर तुम्ही 5 मिनिट शवासन करू शकता किंवा जे आपण मेडिटेशन करतो त्याच्यानंतर पण तुम्ही 5 मिनिट शवासन करू शकता. एकतर तुम्ही असं पण करू शकता, मेडिटेशन 1 दिवस, शवासन 1 दिवस, पण शवासन शक्यतो स्किप करायचं नाहीये. आसनानंतर पी म्हणजे झाला आपला प्राणायाम. हे आपलं इतक्या वेळ झालं बाहेरचं टॉक्सिक, आपण जे बाहेर फॅट वाढलंय किंवा बऱ्याच थायरॉइड गोष्टी, पिरियड्स इरेग्युलर आहे, हे झालं बाहेरच्या गोष्टी. पण आपल्याला जे आपलं मधली बॉडी आहे त्याचं पण टॉक्सिक ते आपल्याला बाहेर काढायचं असतं. तर ते आपण काढणार आपल्या प्राणायामाला आपण 10 मिनिट देणार आहोत. रोज 10 मिनिट द्यायचे आहेत प्राणायामाला. एखाद्या वेळेस तुम्ही एक्सरसाइज करू नका, पण प्राणायाम सकाळी हा केलाच पाहिजे. प्राणायाम स्किप करायचा नाही. ठीक आहे. 10 मिनिटं प्राणायामामध्ये आपण सगळ्यात पहिले डीप ब्रिदिंग किंवा आता फास्ट आपलं कोणते असतात प्राणायाम, भस्त्रिका प्राणायाम, त्यानंतर भ्रामरी, हे जे फास्ट एक्सरसाइज आहेत ज्याने आपली ऑक्सिजन लेवल वाढते ते करणार आहोत. त्यानंतर मग अनुलोम विलोम करायचा आहे, भ्रामरी, उज्जयी, सूर्यभेदी, चंद्रभेदी, असे बरेच प्रकार आहेत. सो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली तुम्हाला काय त्रास होतो काय नाही त्याच्यानुसार एक चार्ट भरून तुम्ही प्राणायाम करू शकता. त्यानंतर लास्टचे जे 5 आयडियल आपला क्लास असतो 55 मिनिट्सचा. सो लास्टचे 5-10 मिनिट आपण मेडिटेशन करणार आहोत. मेडिटेशनमध्ये पण बरेच प्रकार आहेत. तुम्हाला जो सुटेबल आहे ते करायचं आहे. मेडिटेशन करताना हा हात खाली, त्याच्यावर हा हात असा ठेवून तुम्ही कम्फर्टेबल पोझिशनमध्ये मेडिटेशन करणार आहोत. 5 मिनिट मेडिटेशनमध्ये तुम्ही हे बघा 2-3 प्रकार आहेत. मी 1-2-3 सांगून देते.
पूर्ण बॉडी स्कॅन करायचा एक प्रकार आहे. आपल्या डोक्याचा केस ते नख पूर्ण आपली इनर बॉडी आहे ते आपल्याला स्कॅन करायची असते. हा झाला पहिला प्रकार. दुसऱ्या प्रकारामध्ये आपण फक्त म्युझिक लावतो. म्युझिक आपल्याला ऐकायची आहे, इकडे तिकडे लक्ष न देता. तिसरा प्रकार म्हणजे ओम चॅन्टिंग. मनातल्या मनात आपण ओम असं म्हणायचं आहे, बाहेर आवाज न येऊ देता. असे 4-5 अजून पण प्रकार आहेत. ठीक आहे. हा पूर्ण आयडियल क्लास झाला 55 मिनिट्सचा. योगा जर तुम्हाला खरंच हेल्पफुल वाटत असेल तर तुम्ही असा पूर्ण योगाचा मी वॉर्मअप टू मेडिटेशन पूर्ण सांगितलं आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता. योगाचे काही सांगते तुम्हाला डाएट बद्दल, की तुम्ही कधी खाल्लं पाहिजे, योगाच्या इन्स्टंट नाही खाल्लं पाहिजे, सगळं सांगते. आपण जेव्हा योगा करतो त्याच्या पहिले आपण काहीच खायला नाही पाहिजे. एक तर गरम पाणी प्यायचं जेणेकरून पोट साफ होईल. पोट साफ करायचंच आहे. पोट साफ झालं नाही तर त्याचे वेगळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्यामुळं पोट साफ करायचं आहे. योगाच्या पहिले काहीही खायचं नाहीये. तुम्ही ड्रायफ्रुट्स खाऊ शकता 1-2, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि योगा झाल्यानंतर लगेच 10-15 मिनिटं लगेच आपल्याला कोणतेही काम करायचे नाहीत, रिलॅक्स बसायचं आहे. 10-15 मिनिटानंतर आपण आंघोळीला जाऊ शकतो आणि 10-15 मिनिटांनीच आपण काही खाऊ शकतो. ठीक आहे. आणि जर जे 4-5 वाजता योगा संध्याकाळी करत असतील तर त्यांनी खाण्यामध्ये आणि योगामध्ये अराउंड 3 ते 4 तासाचा गॅप ठेवायचाच आहे. आपण त्याच्या पहिले काही खायचं नाही. सो हा होता योगाबद्दल थोडासा शॉर्ट व्हिडिओ. तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.